माननीय नितीन गडकरी यांनी देशातले अनेक नॅशनल हायवे चांगले बनवले, पण गोव्याचा रोड मात्र सारखे कॉन्ट्रॅक्ट बदलत आहेत आणि हा रोड होण्यासाठी मात्र फार वेळ लागलेला आहे, बराच वेळ लागला हा रोड होण्यासाठी. लवकर हा रोड होणं अत्यंत आवश्यक आहे, मी नितीन गडकरींना सांगणार आहे. आणि मी आज बाय रोड येणार होतो, पण मला सांगण्यात आलं की रोड खराब आहे म्हणून. पण हा रोड जो आहे, हा रोड लवकरात लवकर होणं अत्यंत आवश्यक आहे, चांगला होणं अत्यंत आवश्यक आहे. मुंबईपासून हजारो लाखो लोक कोकणामध्ये जातात आणि कोकणामधला अत्यंत महत्वाचा रोड आहे. गोव्याला जाताना 99% सगळा कोकण यामध्ये येतो. मला वाटतं आपल्या मालवणच्या नंतर आपल्या सावंतवाडी नंतर पुढे लगेच गोवा लागतो. त्यामुळं कोकणाच्या विकासासाठी हा रोड होणं अत्यंत आवश्यक आहे. रेल्वे झाली, कोकण रेल्वे झालेली आहे, पण कोकणवासियांचे जे अनेक प्रश्न आहेत, बेदखल कुळांचाही प्रश्न आहे, गायरानपडी जमिनीचाही प्रश्न आहे, फळबागांना प्राधान्य देण्याच्या संबंधाचाही प्रश्न आहे, आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला मिळणारा जो निधी आहे तो निधी जास्तीत जास्त आणणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आज आनंदाची गोष्ट ही आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जे या ठिकाणी सभागृह होणार आहे, त्यासाठी माननीय योगीजींच्या फंडातून त्यांनी पैसे आणलेले आहेत. 3.5 कोटीचं भव्य मोठं असा पद्धतीचं स्मारक होणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा चांगला पुतळा होणार आहे. पुतळा तर आहेच, म्हणजे पुतळा आहे त्या ठिकाणी त्याचं सुशोभीकरण होणार आहे. आणि त्याच्या बाजूला जो तलाव आहे, त्या तलावासाठी सुद्धा सुशोभीकरणासाठी 1.5 कोटी रुपये रामदासभाई म्हणाले. 5 कोटी ना, 5 कोटी रुपये जे आहे, 5 कोटी रुपये हे राज्य सरकारकडून मिळणार आहे. आणि माननीय एकनाथजी शिंदे आणि रामदासभाई हे अत्यंत जवळचे मित्र आहेत. जर एकनाथ शिंदेजी आणि रामदास कदम जर असतील चांगले मित्र, तर मग का बदलणार नाही खेळचं चित्र? त्यामुळं खेळला न्याय देण्यासाठी. आणि योगेशजी एकदा इथं निवडून आलेले आहे. रामदासभाई, आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे, आपण सुद्धा सभागृहामध्ये असलं पाहिजे. मला पूर्णपणे विश्वास आहे की ज्या वेळेला आता MLCचा मुद्दा पुढे येणार आहे, 12 स्वीकृत जे सभासद आहेत त्यांची नेमणूक होणार आहे, त्याच्यामध्ये आपला नंबर नक्की लागणार आहे. आपला नंबर लागता लागता एखादा आमच्या माणसाचा नंबर लावा. रिपब्लिकन पक्ष आपल्या पाठीचे आहे. आम्हाला काही मिळालं नाही मिळालं तरी आम्ही शांत असतो. आम्हाला अनेक वेळेला अडचणी माहिती असतात. आपल्याकडे अनेक लोकांची जास्त संख्या आहे, पण मी तयार केलेले कार्यकर्ते सत्तेसाठी तयार केलेले नाही. आंबेडकरी मुवमेंट मजबूत करण्यासाठी तयार केलेले माझे कार्यकर्ते आहेत. त्यांना सत्तेचं नाही मिळालं तरी सुद्धा ते माझ्या पाठीशी आहे. माझा पक्ष रिपब्लिकन बाबासाहेबांचा पक्ष मी सगळ्या देशामध्ये वाढवलेला आहे. अंदमान निकोबार असो, लक्षद्वीप असो, नागालँड असो, आसाम असो, मेघालय असो, मिझोराम असो, अरुणाचल प्रदेश असो, सिक्कीम असो, आणि साऊथ इंडिया, नॉर्थ इंडियामध्ये सगळ्या ठिकाणी माझा पक्ष आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा सगळ्या देशामध्ये फडकवण्यात मी काम केलेलं आहे. आणि माननीय नरेंद्र मोदीजींना माहित आहे की माझ्या पक्षाचा एक सुद्धा लोकसभेमध्ये खासदार नाही, तरी सुद्धा माझा नंबर मंत्रिमंडळामध्ये लागलेला आहे. मोदीजी 3ऱ्या वेळेला प्रधानमंत्री झालेले आहेत, मी सुद्धा 3ऱ्या वेळेला मंत्री झालेलो आहे. 4थ्या वेळेला ते होतील वेळेला मी होणारच आहे, आणि 5व्या 6व्या वेळेला सुद्धा मी होणार आहे. ठीक आहे, मंत्रिपदाचा विषय नाही आहे, पण आम्ही मात्र देशासाठी काम करणारे लोक आहोत. नरेंद्र मोदीजी विकास पुरुष आहे.
विकासासाठी विचार करून निर्णय घेणारे अशा पद्धतीचे नरेंद्र मोदीजी आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांना प्रचंड प्रेम आहे. संविधानाबद्दल त्यांना प्रचंड प्रेम आहे. संविधान बदलणे कोणाच्या हातात अजिबात नाही. आणि एखादा नवीन कायदा केला म्हणजे संविधान बदललं असं नाही. कायद्यामध्ये अमेंडमेंट केली म्हणजे संविधान बदललं असं नाही. आणि संविधानाच्या प्रिअम्बल मध्ये कोणालाच कसलाही बदल करता येणार नाही. आणि त्यामुळे आज या ठिकाणी कोकणवासियांचा मेळावा होतो आहे. प्रकाश मोरे हे आमचे अत्यंत नंतरपासून एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.